नमस्कार विद्यार्थी मित्र हो मराठी लेक्चरवाली या यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीचा गणित विषयातील अतिशय महत्त्वाचा धडा शिकणार आहोत. तो म्हणजे संख्याज्ञान. गेल्या वर्षी आपण 4 अंकी संख्या शिकलो होतो, पण आज आपण त्याही पुढे जाऊन लाख दशलक्षाच्या जगात प्रवेश करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला थोडी उजळणी करूया. आपण 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या ते 9999 जी सर्वात मोठी 4 अंकी संख्या आहे, ह्या इथपर्यंतच्या संख्या वाचायला आणि लिहायला शिकलो आहोत. पण जेव्हा आपण काय करतोय रे, हा जो काही सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे, 9999, ह्यामध्ये मी काय केलं, जर 1 मिळवला तर ह्यांची जर बेरीज केली तर काय होईल रे ती बेरीज, तर 9 अधिक 1 10, उत्तर आलं 0, हातचा गेला 1. पुन्हा हातचा आणि 9 ह्या दोघांची बेरीज केली तर 9 आणि 1 काय आले 10, उत्तरामध्ये 0, पुन्हा हातचा गेला 1. पुन्हा काय झालं रे, ह्या 9ची आणि ह्या 1ची काय केली, बेरीज केली तर 9 अधिक 1 काय आलं, उत्तर 10, उत्तरामध्ये 0, हातचा गेला 1. पुन्हा ह्या दोघांची बेरीज केली तर उत्तर किती येतं रे, 10. बघा विद्यार्थी मित्र हो, आपण पहिल्यांदा काय सांगितलं की 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या आणि सगळ्यात मोठी जी 4 अंकी संख्या आहे, हे आपण काय करायला शिकलोय, वाचायला आणि लिहायला शिकलोय. जेव्हा ह्या सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या आहे त्यामध्ये 1 मिळवतो तेव्हा आपल्याला काय मिळते रे, 10,000. आणि ही संख्या किती झाली रे, 5 अंकी. बघा बरं, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. तर विद्यार्थी मित्र हो, सर्वात मोठी जी 4 अंकी संख्या आहे त्यामध्ये जर मी 1 मिळवला तर आपल्याला काय मिळते रे, 5 अंकी संख्या. चला आता ही जी काही 5 अंकी संख्या वाचताना एक सोपी ट्रिक आहे. कोणती ट्रिक आहे, तर हे जे काही हजार आणि दशहजार ही जी काही दोन्ही घर आहेत, ह्या दोन्ही घरांना मिळवून वाचायचं असते. म्हणजे काय, बघा रे, उदाहरण तुम्हाला काय दिले बघा, 35,427. आता ही संख्या आहे, मला ही कशी वाचायची आहे, तर बघा रे, ही दोन्ही घरे एकत्र म्हणजे काय येणार आहे, 35,427. लक्षात आलं का तुम्हाला, ही जी हजार आणि दशहजार ही दोन्ही घरे मिळून एकत्र. तसेच उदाहरण दुसरं कोणतं आहे रे, 42,365. हा एकक स्थानचा, हा दशक स्थानचा, हा शतक स्थानचा, हा हजार स्थानचा आणि हा दशहजार स्थानचा. उदाहरण क्रमांक दुसरं काय आहे रे, 42,365. आणि तिसरं उदाहरण आहे कोणतं रे, कशी वाचणार ही संख्या, 99,999. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय शिकलो रे, 5 अंकी संख्या म्हणजे सगळ्यात मोठी जी 4 अंकी संख्या आहे तिच्यामध्ये जर मी 1 मिळवला तर मला काय मिळते, 5 अंकी संख्या. जर सगळ्यात मोठी, सर्वात मोठी जी 5 अंकी संख्या आहे त्यामध्ये जर मी 1 मिळवला तर ती किती संख्या होणार आहे रे, 6 अंकी संख्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी ऐकले का रे, की जो आपला मोठा भाऊ आहे किंवा बहीण आहे ती पप्पांच्या मागे लागते, पप्पा मला 1,00,000चा आयफोन घ्यायचा आहे. 1,00,000 म्हणजे नेमकी किती रे, बघा रे विद्यार्थी मित्र हो, आत्ताच आपण काय शिकलोय
ही जी काही 5 अंकी संख्या आहे कोणती 99,999 ही सगळ्यात मोठी काय आहे रे 5 अंकी संख्या आहे. तर वडील काय म्हणले की मी तुला किती रुपये देईन 99,999. वडील म्हणले मी तुला किती पैसे देईन रे 99,999. त्यामध्ये तू काय कर तुझ्या जवळचे 1 रुपये घाल आणि तुला काय पाहिजे जो काही आयफोन आहे का कुठला जो फोन आहे तो घे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात मोठी जी 5 अंकी संख्या आहे त्यामध्ये जर मी 1 मिळवला तर ती संख्या काय होते रे तर ती संख्या होते 6 अंकी. कशी बघूया. ह्या सगळ्यांची बेरीज केली 9 अधिक 1 10. उत्तरामध्ये 0 हातचा 1 हातचा आणि ह्या संख्येची बेरीज केली 9 अधिक 1 10. उत्तरामध्ये 0 हातचा आला पुन्हा 1. पुन्हा काय करावे लागणार आहे ह्या दोघांची बेरीज 9 अधिक 1 10. इथे आले 0 उत्तरामध्ये हातचा आला 1. पुन्हा ह्या दोघांची बेरीज केली तर उत्तर काय येणार आहे उत्तरामध्ये लिहावे लागणार 0 इथं आला हातचा 1. 9 आणि 1 किती आले रे 10. आता बघा विद्यार्थी मित्र हो आपण किती अंकी संख्या आत्ताच पाहिली 5 अंकी पण इथे अंक किती आलेत 1 2 3 4 5 6 म्हणजेच ह्याला काय म्हणायचंय 6 अंकी संख्येला लाख किंवा लक्ष काय होतात रे लाख किंवा लक्ष. एकक दशक शतक हजार दशहजार या दशहजाराच्या पुढचे जे काही घर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे लाख किंवा लक्ष. म्हणजेच काय रे एकावर 5 शून्य. आता हे जे वाचन कसं करणार आहे आपण 1 लाख. तसेच काही उदाहरण पाहूया. उदाहरण पहिलं काय दिले बघा रे ही सुद्धा संख्या किती आहे किती अंकी आहे तर 6 अंकी. चला ही संख्या आपण कशी वाचणार 8,32,450 आणि लिहिणार कसं 8,32,450. तसंच उदाहरण दुसरं काय दिले दुसरं उदाहरण तुम्ही वाचून दाखवा रे ही संख्या मला कोणती आहे ती संख्या आहे 6,15,742. चला ती संख्या लिहूया. काय लिहिणार ती संख्या 6 लाख किंवा इथं आपण लक्ष लिहूया 6,15,000 742. बघितलं का विद्यार्थी मित्रांनो आपण काय पाहिलं जी काही 4 अंकी संख्या आहे सगळ्यात मोठी जी 4 अंकी संख्या आहे त्यामध्ये जर मी 1 मिळवला तर मला 5 अंकी संख्या भेटते तिलाच आपण काय म्हणणार आहे दशहजार किंवा 10,000. ही जी काही 5 अंकी संख्या आहे म्हणजेच कोणती सगळ्यात मोठी जी 5 अंकी संख्या कोणती आहे 99,999. ह्यामध्ये जर मी 1 मिळवला म्हणजे 5 अंकी संख्येमध्ये जर मी 1 मिळवला तर मला काय मिळणार आहे 6 अंकी संख्या. लक्षात आलं का. जसे आपण 10,000 शिकलो लाख शिकलो किंवा लक्ष शिकलो तसेच लाखाच्या पुढे येते ते दशलाख किंवा दशलक्ष. बघा विद्यार्थी मित्रांनो जी काही 7 अंकी संख्या तिलाच आपण काय म्हणायचे दशलक्ष किंवा 10 लाख. सगळ्यात मोठी जी 6 अंकी संख्या कोणती आहे रे ती तर 9,99,999. ह्यामध्ये मी जर 1 मिळवला तर सगळ्यात मोठी जी 6 अंकी संख्या कोणती रे 9,99,999. ह्यामध्ये जर मी 1 मिळवला तर ह्या संख्येची बेरीज किती येते रे 10
लाख. किती ते 10 लाख. भारतामध्ये ह्याला काय आपण म्हणतो दशलाख किंवा 10 लाख. तर आंतरराष्ट्रीय भाषेत ह्यालाच काय म्हणणार आहे 1 बिलियन. काय म्हणणार आहे रे 1 बिलियन. कधीतरी तुम्ही ऐकलं असेल आजी असेल किंवा जी मावशी आहे ती काय म्हणते माझ्या लेकाने काय केले रे 15 लाखाचं घर घेतलंय. 15 लाख म्हणजेच काय असणार आहेत रे ती संख्या असणार आहे 7 अंकी. म्हणजेच त्याच्यावर किती शून्य आहेत रे 6 शून्य. किती शून्य असणार आहेत 6 शून्य. संख्या ज्ञानामध्ये जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो कोणता आहे रे संख्येचे विस्तारित रूप व स्थानिक किंमत. बघा विद्यार्थी मित्र हो कोणत्याही संख्येत एखादा अंक कोणत्या स्थानावर स्थानावर म्हणजे काय रे हे जे काही स्थान आहे किंवा कोणत्या घरात त्याला आपण काय म्हणतो घर त्यावरून ठरणाऱ्या किमतीला त्या अंकाची काय म्हणतात रे स्थानिक किंमत अशी म्हणतात. आता ही जी काही संख्येतील काही स्थान आहेत कोणती एकक आहे दशक आहे शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष हे आत्ताच आपण काय केले रे ह्या 7 अंकी संख्या हे आपण काय केलेले आहेत शिकलेले आहोत. तर आता ही जी काही स्थानिक किंमत आहे ती कशी काढायची बरी रे तर ही स्थानिक किंमत काढत असताना उदाहरणासहित बघूया की इथे आपण काय दिले रे उदाहरण पहिलं काय दिले 5,34,297. आता मला काय करायची ह्याची स्थानिक किंमत काढायची आहे. आता समजा ही जी संख्या आहे आता एकक स्थानचा जो काही अंक आहे काय आहे रे तो 7 म्हणजेच त्याचं जे काही स्थान आहे ते किती आहे रे 7. पण मी काय म्हणलंय की मला काय करायचं हा जो काही 4 अंक आहे ह्या अंकाची मला काय करायची स्थानिक किंमत काढायची आहे. तर मग काय करावे लागेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या संख्येचं स्थान बघायला लागेल. ते कुठे आहे रे बघा रे एकक दशक शतक हजार म्हणजे 4 ही संख्या कुठे आहे रे हजाराच्या घरामध्ये आहे. म्हणून त्या संख्येची जी स्थानिक किंमत आहे ती किती असणार आहे 4,000. म्हणजे 4च्या पुढे आपल्याला काय करावे लागणार आहेत 3 शून्य द्यावे लागणार आहेत. लक्षात आलं का तुम्हाला हे काय झालीये त्या अंकाची स्थानिक किंमत. मग मला 5 ह्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे. अगदी सोपं आहे. कशी काय बरे 5 हा अंक कुठे आहे बरे तर 5 हा अंक मोजूया आपण. बघा रे 7 हा अंक कुठे आहे एकक स्थानी त्यानंतर दशक स्थानी 9 आहे शतक स्थानी 2 आहे हजार स्थानी काय आहे रे 4 दशहजार स्थानी 3 आहे. तर 5 हा अंक कुठे आहे रे लक्ष स्थानी. ही जी संख्या आहे ती किती आहे 6 अंकी आणि 6 अंकामधला हा जो पहिला अंक आहे त्याची मला जर स्थानिक किंमत काढायची आहे तर मला काय करावे लागेल 5च्या पुढे किती शून्य द्यावी लागतील रे 5 शून्य 1 2 3 4 5. लक्षात आलं का. त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 पाहूया. उदाहरण क्रमांक दुसरं काय सांगितले बघा रे 7,25,309. कशी काय बरं लगेच वाचली तर आत्ताच आपण काय शिकलोय एक आहे 3 अधिक 3 ही किती झाली रे 6 अंकी संख्या ती लाखामध्ये असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता मला काय करायची हा जो शून्य आहे ह्याची काय करायची मला स्थानिक किंमत काढायची. तर बघा विद्यार्थी मित्रांनो शून्य हा कोणत्याही स्थानावर असली तरी त्याची किंमत काय असणार आहे नेहमी शून्य असणार आहे. मग आता तो दशक स्थानावर असू दे किंवा तो हजार स्थानावर असू दे किंवा दशहजार स्थानावर असू दे त्याची किंमत काय राहणार आहे रे शून्य. किंवा तो लक्ष स्थानावर जरी असला तरी ह्या शून्याची किंमत किती येणार आहे शून्य. तर मला आता काय करायची 2 हे अंकाची काय काढायची रे स्थानिक किंमत. तर आपण काढू शकतो. कशी काय तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी काय केलं हा जो 2 अंक आहे हा आहे तसा लिहिला जसाचा तसा. आता हा जो काही अंक आहे त्याच्या उजवीकडे जेवढे अंक आहेत तेवढे काय करायचे मला शून्य द्यायचे. किती अंक आहेत बघा 1 2 3 4 म्हणून ह्या 2च्या पुढे मला किती शून्य द्यायचे रे 4. 1 2 3 4 म्हणजेच 2 ह्या अंकाची जी काही स्थानिक किंमत आहे ती किती आहे रे
20,000 किती आहे ती 20,000 ही काय झाली रे अंकाची स्थानिक किंमत. आता मला काय करायचंय ह्या अंकांची काय करायचे रे म्हणजे हे काही अंक आहेत किंवा हे ज्या काही संख्या आहेत ह्या संख्येची काय करायची मला विस्तारित रूप पाहिजे. आता बघा रे विस्तारित रूप म्हणजे काय की आत्ताच आपण काय शिकलो अंकाची स्थानिक किंमत. आता ही जी काय अंकाची स्थानिक किंमत आहे ह्या किमतींची काय करायची बेरीज म्हणजेच त्या संख्येचं काय झालं रे विस्तारित रूप. आता हा जो काही घटक आहे हा तुम्हाला लगेच लक्षात येईल. बघा रे 7 ह्या अंकाची किंमत काय असणार आहे 7. पहिल्यांदा आपण सुरुवात करूया 5 पासून. बघा रे मी 5 ह्या अंकाची स्थानिक किंमत मला हवी आहे. मी 5 हा अंक जसाचा तसा लिहिला. त्याच्या पुढे उजवीकडे किती अंक आहेत रे 5 म्हणून मला शून्य किती द्यायचे 5. 1 2 3 4 5 ही झाली 5 ह्या अंकाची स्थानिक किंमत. त्यापुढे मला काय करायचंय 3 ह्या अंकाची काय करायची रे स्थानिक किंमत काढायची. तर 3च्या पुढे किती अंक आहेत 1 2 3 4 जेवढे अंक तेवढे मला काय करायचे शून्य द्यायचे. म्हणून मी काय केले इथे 4 शून्य दिले. 4 अंक म्हणून 4 शून्य अधिक आता हा 4 अंक आहे. 4 अंकाच्या उजवीकडे किती आहेत रे अंक 1 2 3 म्हणून मी इथे काय केले 3 शून्य दिले अधिक आता मी घेतला 2 अंक. 2 अंकाच्या पुढे किती आहेत रे अंक 2 म्हणून 2 शून्य दिले. तर 2 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती झाली रे 200 अधिक 9 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती असेल रे 9 आणि एकच अंक आहे म्हणून एकच शून्य अधिक 7 ह्या अंकाची किंमत किती आली रे 7 कारण 7 कुठे आहे रे एकक स्थानी आहे. ही जी काही संख्या मी लिहिली बेरजेच्या स्वरूपात हीच काय आहे रे त्या अंकाचे ह्या जी काही संख्या आहे ह्या संख्येचे काय आहे रे विस्तारित रूप 1,34,297 ह्या संख्येची ह्यामध्ये असणारा जो 5 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती आली रे 5 लाख. 3 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती आली रे 30,000. 9 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती आली रे 90 आणि ही जी काही सगळे लिहिलेत म्हणजे ही ज्या काही प्रत्येक अंकाची जी काही स्थानिक किंमत लिहिली ह्यांची जर बेरीज केली तर ते काय आहे त्या संख्येचे विस्तारित रूप. लक्षात आलं का तुम्हाला. तसेच उदाहरण क्रमांक 2 पाहूया. बघा रे त्यामध्ये 7 हा अंक काय केला मी आहे तसा लिहिला. 7च्या पुढे किती अंक आहेत रे 1 2 3 4 5 म्हणून मी काय केले रे 5 शून्य दिले 1 2 3 4 5 अधिक 2 ह्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे रे 2 लिहिला आणि जेवढे अंक आहेत तेवढे काय केले रे शून्य दिले. किती अंक आहेत 4 म्हणून 4 शून्य अधिक 5 ह्या अंकाची काय करायची मला स्थानिक किंमत काढायची. तर 5च्या पुढे किती आहेत 3 अंक म्हणून 1 2 3 असे 3 शून्य दिले. आता मी 3 ह्या अंकाची स्थानिक किंमत काढायची. 3 अंक आहे हा जस आहे तसाच लिहिला आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत रे 2 म्हणून 2 शून्य दिले आणि बघा रे मगाशीच मी काय सांगितलं हा जो काही शून्य आहे ह्याची स्थानिक किंमत ही काय राहते रे शून्यच राहते. म्हणून मी काय केला हा शून्य दिला अधिक पुढचा जो काही अंक आहे तो काय आहे रे 9. किती आहे तो 9. ही काय झाली रे अंकाची स्थानिक किंमत आणि ही जी काही स्थानिक किंमत आहे प्रत्येक अंकाची ह्यांची बेरीज काय झाली रे संख्येचे विस्तारित रूप. लक्षात आलं का तुम्हाला. आज आपण काय काय पाहिलं बघा रे 4 अंकी पर्यंतच्या संख्या आपल्याला माहित होत्या त्या लिहिता येत होत्या त्या वाचता येत होत्या. त्यानंतर त्यामध्ये जर एक मिळवला तर मला काय झाले रे 5 अंकी संख्या माहित झाली. त्याला आपण काय म्हणणार रे दशहजार किंवा 10,000. त्या सगळ्यात मोठी जी 5 अंकी संख्या आहे त्यामध्ये जर मी एक मिळवला तर 6 अंकी संख्या होते तिला आपण काय म्हणणार आहे दशलक्ष किंवा लक्ष. त्याच सर्वात मोठी जी
लक्ष किंवा लाख ही सगळ्यात मोठी जी 6 अंकी संख्या आहे त्यामध्ये जर मी 1 मिळवला तर ती किती होते रे? 7 अंकी संख्या. आणि तिलाच मी काय म्हणणार आहे? दशलक्ष किंवा 10 लाख. आता जे काही 10 लाख किंवा दशलक्ष ही 7 अंकी संख्या आहे त्याच्या पुढचे जे स्थान आहे ते आहे कोटी. काय आहे रे ते? कोटी. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठी जी 7 अंकी संख्या आहे कोणती? 99,99,999. ह्यामध्ये जर मी 1 मिळवला तर ही जी काही संख्या तयार होते हिला काय म्हणणार आहे? 1 कोटी. काय म्हणायचे तिला? 1 कोटी. आणि 1 वर किती शून्य आहेत रे? 1 वर किती शून्य आहेत? तर 7. लक्षात आलं का? म्हणजेच जे काही आपण काय म्हणणार आहे? इथे काय आहे रे आपला? एकक. एककच्या पुढचं कोणतं आहे रे स्थान किंवा घर? तर ते आहे दशक. दशकाचं पुढचं जे घर आहे किंवा स्थान आहे ते काय आहे रे? शतक. त्यानंतर काय आहे? हजार. हजारच्या पुढचं जे घर आहे किंवा स्थान आहे ते काय आहे? 10,000. 10,000. 10,000चं पुढचं जे घर आहे ते काय आहे रे? लक्ष किंवा त्याला आपण काय म्हणणार आहे? लाख. ह्या लक्ष किंवा लाखाच्या पुढचं जे घर आहे ते काय आहे? दशलक्ष किंवा 10 लाख. आणि ह्या दशलक्ष किंवा 10 लाखाच्या पुढचं जे घर आहे ते काय आहे रे? कोटी. ही सगळ्यात मोठी काय आहे रे? 7 अंकी संख्येनंतर जर त्यामध्ये मी 1 मिळवला तर काय होणार आहे? जी काही संख्या होणार आहे ती काय होणार आहे? 1 कोटी. लक्षात आलं का तुम्हाला? तर मित्रांनो, आज आपण 5, 6, 7 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन शिकलो. त्यासोबतच आपण काय केले रे? जी काही 7 अंकीच्या पुढची जी काही 8 अंकी संख्या आहे तिची आपण काय करून घेतली? ओळख करून घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या पुस्तकातील उदाहरण संग्रह 2 ते 5 सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.